नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या मित्राच्या पेरू बागेत कुळू मारण्यासाठी आलो होतो. तर काही पॉईंट्स लक्षात असू द्या तुम्ही बागेत आंतरमशागत करताना. तर मी ते पॉईंट्स काय आहे ते तुम्हाला सांगतोय, कारण तुम्ही बी त्या चुका करू नका व त्यातल्या आंतरमशागताचे जे नियम असतात ते पाळण्यात आपल्या झाडाचं उत्पन्न वाढू शकतं. तर मित्रांनो, आंतरमशागत म्हणजे काय? तर मित्रांनो, आंतरमशागताचे फायदे तुम्हाला सांगतोय. आंतरमशागत कोणतेही करता, कुळू मारा, रोटावेटर मारा, पंजी मारा, काय असेल ते आंतरमशागत जे करतो आपण ते आपल्या बागेच्या सुधारणेसाठी, तण नियंत्रणासाठी. आंतरमशागत हे जास्त करून लहान ट्रॅक्टरवर करते, कारण की लहान ट्रॅक्टरचा साईजनुसार फळबाग लावतो असं पण. कारण की ही बाग मित्रांनो 8x5 लावून केलेली आहे. 8 फूट मधला अंतर आहे मित्रांनो 2 ओळीतला, आणि 2 झाडातलं मित्रांनो 5 फूट आहे. तर मित्रांनो, यामध्ये गवत उठले तर ते गवत नष्ट करण्यासाठी आपण कुळू मारतोय. याला पर्याय रोटावेटर पण आहे, पण रोटावेटरला आपण पाठीमागेच रोटावेटर मारले, त्यासाठी डबल रोटावेटर होऊ नये, कधी कुळू हो म्हणून आपण कुळवाचा पर्याय निवडला. मारण्याची योग्य वेळ म्हणजे पाऊस पडल्यानंतर नका मारू मित्रांनो, पावसाच्या आधी घ्या. जर तण वगैरे आपल्या बागेत उठला असेल तर मित्रांनो लगेच कुळू मारून घ्या. त्यामुळे आपल्या बागेतलं तण नियंत्रण होतं मित्रांनो, गवत कमी होऊन जातं. परत गवत कमी झाल्यानंतर मित्रांनो आपल्या झाडाची योग्य वाढ होऊ शकते, त्याला योग्य पोषण व योग्य हवा मिळते. कारण की तण वाढल्यामुळे मित्रांनो दाटण वाढते, दाटण वाढल्यामुळे रोग पसरतात मित्रांनो झाडांभोवती. हवा खेळती राहत नाही, सूर्यप्रकाश पूर्ण झाडांना मिळत नसले तर त्यामुळे आपल्याला तण नियंत्रण योग्य प्रकारे करायचं आहे. तर मित्रांनो, आंतरमशागतीचा अजून एक फायदा, तर मित्रांनो आपले जे मातीचा थर असतो वरचा, तर ते येऊन जाऊन आपण आंतरमशागत करण्यापूर्वी हार्ड सॉईल होते. तर ते हार्ड सॉईल होऊ नये म्हणून मित्रांनो आपण त्याला भुसभुशीत करायचं आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे भुसभुशीत केल्यानंतर त्याची मुळाला हवा पण पोचू शकते, ऑक्सिजन पोचू शकतं. कारण की कुळू मारल्यामुळे झाडांना ऑक्सिजन पोचतं. कारण की हे जे साईडच्या मुळे असतात मित्रांनो, तर या साईडच्या मुळांना ऑक्सिजनची गरज असते जास्त करून कडक सॉईल झाल्यानंतर. तर मित्रांनो, कुळू मारल्यानंतर कडक सॉईल झाली तर ऑक्सिजन पोचणार नाही मुळांना. तर ऑक्सिजन पोचल्यामुळे योग्य प्रकारे झाडं फुटवा करतात मित्रांनो, चांगली शाखीय वाढ होते झाडांची शाखीय वाढ झाल्यामुळे परत पाऊस पडल्यानंतर मित्रांनो पाणी वरती येऊन वाहून जातं. तर वाहून जाऊ नये म्हणून आपल्याला त्याला अजून एक पर्याय मित्रांनो, कोळू किंवा रोटावेटर मारण्याचा. तर मित्रांनो, पाणी जास्त करून मुरतं यावेळेस आपण ड्रिपनं किंवा कशा पद्धतीने जर पाणी दिलो आपण, तर मित्रांनो चांगल्या प्रकारे जमिनीत मुरण्यासाठी आपण कुळू रोटावेटर आंतरमशागत करतो. ज्यावेळेस आपण बागेला शेणखत देतो किंवा रासायनिक खते देतो, जे काय असेल ते आपले रासायनिक खते, तर मित्रांनो जास्त करून झाडांना उपयोग होईल तण नियंत्रण केल्यामुळे. जास्त करून जर आपल्या बागेत तण आलं तर आपण खात दिल्यानंतर तर ते खतच गवत खातात मित्रांनो. जास्त करून त्या गवतालाच लागू होतं. त्या गवताला लागू नये म्हणून आपण त्यावरती गवत जर नष्ट केलं तर गवताला खातच आपल्याला मिळणार नाही, तर पूर्ण खात आपल्याला झाडाला मिळून जाईल. पूर्णपणे खात 100% जर झाडाला खत लागू झालं तर मित्रांनो याची शाखीय वाढ होते, चांगली फुलधारणा होते, चांगली फळधारणा होते मित्रांनो. योग्य प्रकारे फळांचा आकार वाढतो. तर त्याचा अजून एक चांगला पॉईंट मित्रांनो म्हणजे चांगली मुळांची वाढ होती मित्रांनो. जुने जी मुळं असतात मित्रांनो, जी मेलेली मृत अवशेष जातात, तर ते मुळे नष्ट होतात मित्रांनो. मुळे नष्ट झाल्यानंतर आपल्याला नवीन मुळ्या फुटतात. पण आंतरमशागत केल्यामुळे ज्या आतमधलं नीटनेटकेपणा आहे, जे आपल्याला काम करताना म्हणजे फवारे करताना, कुठले पण देखरेख करताना, माल तोडताना, फळ तोडताना, फळाची देखरेख करताना अडचण होऊ नये म्हणून आपण आंतरमशागत करतो. परत अडचण झाल्यानंतर मित्रांनो त्यात इचुकटा असतो, साप वगैरे बसू शकतात. तर वेळेत आंतरमशागत करून घ्या मित्रांनो, गवत वाढू देऊ नका झाडांमध्ये. तर मित्रांनो, आंतरमशागतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ह्या जमिनीमध्ये मातीमध्ये किडे, आळ्या, अंडी घालतात मित्रांनो, लक्षात घ्या हे. तर मशागत केल्यामुळे ते अंडे काय होतात मित्रांनो, वर येतात. वर आल्यानंतर मित्रांनो त्याला सूर्यप्रकाश लागतो, सूर्यप्रकाश लागल्यामुळे ते अंडे मरून जातात. त्यामुळे आपल्याला फळबागेमध्ये कीड नियंत्रण सहित होऊ शकते मित्रांनो. कारण की आपल्याला व्यवस्थित जर ते अंडे मेले तर आपल्याला यावरती मेलीबगचा, आळ्यांचा, थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी आंतरमशागत करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, आंतरमशागत करताना काही पॉईंट्स मित्रांनो, तर ते काही आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो. रोटावेटर असो, कुळू असो, पंजे असो, जे काही आपण आंतरमशागतीचे इकडनं मारणार आहोत, तर मित्रांनो आंतरमशागत अशी करायची आहे, झाडाभोवती मित्रांनो 1 ते 1.5 फूट अंतर सोडूनच आंतरमशागत करा. कारण की जास्त जवळ घेतल्यानंतर मित्रांनो त्या झाडाची मुळे तुटू शकतात. मुळे तुटल्यानंतर झाड वाळू शकतं. त्यामुळे आपल्याला झाडांच्या भोवती 1 ते 1.5 फूट अंतर सोडून कुळू मारायचा किंवा रोटावेटर मारायचा, आंतरमशागत करायचं आहे. तर मित्रांनो, ही 8 फूट सरी असल्यामुळे आपल्याला 4 फूट कुळू आहे. त्यामध्ये हे मी असं जातोय आणि परत रिटर्न ह्याच काकरीतून येतोय, त्यामुळे 2 फुटासाठी मी रिटर्न जातोय. तर मित्रांनो हे बघा, तुम्ही पाहू शकता हे पूर्ण झाडाचा बुड आहे. तर ह्या बुडापासून मित्रांनो मी 1.5 किंवा 2 फूट अंतर सोडून कुळू मारतोय. तर लक्षात घ्या, याच्या झाडाची मुळ्या तोडू नये म्हणून आपण 1.5 फूट किंवा 2 फूट अंतर सोडा. जास्त मोठे झाड असेल मित्रांनो 2 फूट सोडलं तरी चालतं.
मशागत करते वेळेस मित्रांनो जास्त खोल लावू नका. कुळव असेल, पंजे असेल, जास्त खोल मारल्यानंतर मित्रांनो याची मेन मूळ तुटू शकतं मित्रांनो. प्रायमरी मूळ तोडू नका. सेकंडरी मूळ तुटलं तरी चालेल, पण प्रायमरी मूळ असतात मित्रांनो, ते प्रायमरी फक्त झाडांचं मेन मुळे असते. त्या मेन मुळ्याला तोडू नका. मेन मुळ्या तोडल्यानंतर झाड वाळू शकतं व त्यांना अन्न पुरवठा कमी होऊ शकतो. ज्यावेळेस आपण कुळव मारताना वगैरे झाडांभोवती फिरवताना वगैरे काळजी घ्या मित्रांनो. रोटावेटर वगैरे झाडाला लागू नये याची दक्षता घ्या. तर मित्रांनो अशा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो, कारण योग्य अंतर्मशागत तरच आपली निरोगी बाग तरच मित्रांनो चांगली वाढ मित्रांनो, तरच आर्थिक उत्पन्न वाढू शकतं आपलं. तर मित्रांनो बागेची छाटणी केली असल्यामुळे आपण त्यामध्ये तण नियंत्रण केलं. कुळव मारल्यानंतर मधलं कुळव आता गवत जातं. तर गवत गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला यावरती आता चांगली बघा, इथून पाहू शकता लहान छोटी फळं लागलेत. तुम्ही पाहू शकता हे छोटी फळं लागल्यानंतर आता याला फळ मोठे होणार मित्रांनो. फळ मोठे झाल्यानंतर याला फोम बसवतात. फोम बसून परत ते आपल्याला मार्केटमध्ये वगैरे विकायला सोपं जातं. तर मित्रांनो माल वगैरे काढताना इथं गवताची अडचण होऊ नये म्हणून आपण सर्वात मोठा फायदा हे असतो. त्यामुळे मित्रांनो फळबागेत आपल्या वेळोवेळी अंतर्मशागत करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपलं आर्थिक उत्पन्न पण वाढू शकतो व बाग नीटनेटकेपणे व स्वच्छपणे राहू शकते. बागेतला अंतर मित्रांनो 8 फूट आहे. मित्रांनो 8 फूट असल्यामुळे तुम्ही छोटं ट्रॅक्टर घाला. मोठ्या ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. 8 फुटात जातं मोठ्या ट्रॅक्टर, पण मोठ्या ट्रॅक्टर घातल्यामुळे मित्रांनो रान जड येतं, रान दबून जातं. रान निबर आल्यानं मित्रांनो परत आरक्या ट्रॅक्टरनं मेहनत होत नाही. त्यामुळे सांगतो मी मोठ्या ट्रॅक्टर घालायच्या आतमध्ये टाळा मित्रांनो. शक्यतो बारक्या ट्रॅक्टरनेच अंतर्मशागत करा.